हॉटेल स्टाईल एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यापासून अगदी झणझणीत अशी फोडणी आणि त्या गरमागरम अशा मिक्स डाळीच्या खिचडीवरती वाफाळती अशी तुपाची धार. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजची ही खिचडी कशी करायची ते बघूया. ठिकाणी पाव किलोचा कप आहे, त्याच्याने मी 2 कप तांदूळ घेतले, म्हणजे बरोबर अर्धा किलो तांदूळ आहे. आणि हा 60 ml चा कप आहे, याच्याने मी डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे. सर्व डाळीचं प्रमाण एकाच वाटीच्या साहाय्याने घेतलेलं आहे. तर किती घेतले ते तुम्हाला सांगते. अर्धा किलो तांदळासाठी 60 ग्रॅम मूग डाळ, 60 ग्रॅम तूर डाळ आणि 60 ग्रॅम मसूर डाळ घेतली. डाळीचे प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये 4 ग्लास मी इथं पाणी ओतते. तांदळावरती डिपेंड आहे, थोडंसं पाण्याचं प्रमाण पण कमी जास्त होऊ शकतं. 4 ग्लास पाणी ओतलं की त्याच्यामध्ये आपण जे डाळ तांदूळ वगैरे भिजून ठेवलं होतं ते टाकूया. अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया, जेणेकरून खाली कुकरला लागणार नाही. पाण्याला उकळी आली की गॅस मिडियमवरती करायचा आहे. टोपण लावूया आणि मिडियमवरती याचे 3 ते 4 तरी शिट्ट्या करायच्यात. व्यवस्थित असा गाळ होईल इथपर्यंत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी इथं मिडियमवरती 4 शिट्ट्या गेलेल्या आहेत. छान असं आपली खिचडी शिजली गेलेली. मी यामध्ये मिठाचा वापर केलेला नाही, मीठ डायरेक्ट फोडणीमध्ये वापरणार आहे. त्याची किंवा रवीच्या साह्याने अशा प्रकारे थोडंसं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक अशी खिचडी आपली तयार होईल. तर हे साईडला ठेवूया. फोडणीसाठी मोठ्या चमच्याने 3 चमचे तेल घेते. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरी तडतडली की याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक चॉप करून, ते टाकूया. आणि याच्यामध्येच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 15 ते 16, साधारणतः 2 गड्डे मी लसूण घेतलेले आहे बारीक ठेचून. कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. लसूण शक्यतो तर थोडंसं जास्तच वापरायचं आहे. थोडासा कांदा कलर चेंज झाला की हिरवी मिरची टाकायची 2, हे पण परतून घ्यायचं आहे. एखादा मिनिटभर हा परतलं गेलं की याच्यामध्ये 3 टोमॅटो थोडेसे मोठे काप करून घेतलेले ते टाकूया. गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, थोडीशी हळद टाकायची. 1.5 चमचा मी इथं चवीनुसार मिठाचा वापर करते. मसाले सर्व परतून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. मसाले परतले गेले की प्लेट झाकूया. बारीक गॅस करून 2 ते 3 मिनटं हे मसाला टोमॅटो वगैरे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामधला कच्चापणा निघून जाईल. 2 ते 3 मिनटानंतरनं गॅस बारीक केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी खिचडी शिजवून घेतली ती टाकायचं आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर खिचडी टाकल्यानंतर सर्व मिक्स करूया. परत एकदा मी इथं नॉर्मल पाण्याचा वापर करते 2 ग्लास. तुम्हाला हवं असेल तर गरम पाण्याचा वापर करू शकता. मिक्स केलेला आहे. प्लेट झाकायचं आहे. गॅस बारीकवरती करायचं आहे आणि 5 मिनटं ही खिचडी शिजवून घ्यायचं आहे. तर इथं 5 मिनटं झालेले. छान अशी दाटसर आपली खिचडी तयार झालेली. तर ह्याला तडका द्यायला घेऊया. तडकासाठी मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, लसणाचे पाकळ्या ठेचून घेतलेले टाकायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद टाकूया. आणि हा तडका आता आपल्याला ह्या खिचडीवरती टाकायचं आहे. अशा प्रकारे अगदी गरमागरम झणझणीत आणि पौष्टिक असं आपली ही खिचडी तयार आहे. मिक्स डाळीपासून अगदी साधी सोपी आहे, खमंग अशी लागते, चवीला एकदम भन्नाट आहे. तर मी हे तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि कमी वेळात कमी साहित्यात दाखवलेलं आहे. तर इथं मी थोडी प्लेटमध्ये काढली आणि थोडी कढईमध्ये आहे. याच्यावरती गरम गरम खिचडीवरती तुपाची धार. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.